सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज फायनली तुमचा MST CETचा स्कोर कार्ड रिलीज झालेला आहे. जो पण तुमच्या CETचा रिझल्ट आहे हा तुमचा डिक्लेअर झालेला आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमचे पर्सेंटाइल चेक केलेले असतील. जर तुम्ही अजून पर्सेंटाइल चेक नसतील केले तर लवकरात लवकर तुमचे पर्सेंटाइल तुम्ही चेक करून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्या पण मुलांना चांगले पर्सेंटाइल मिळाले आहेत त्या सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर काउन्सिलिंग प्रोसेस. ज्या पण मुलांना कमी पर्सेंटाइल मिळाले, जी मुलं घाबरली आहेत आता आम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल, त्या मुलांनी अजिबात घाबरू नका. मी नक्कीच तुमच्याकडे यूट्यूबवर काउन्सिलिंगचे व्हिडिओज अपलोड करणार आहे. पूर्ण मी तुम्हाला गाईड करणार आहे की नक्की तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, काय काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, कॅपराऊंडचा फॉर्म कसा भरायचा आहे, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये. सो त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला आहे, दादा रिझल्ट लागला, आम्हाला कळालं की आम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले, आता ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे, जी आमची कॅपराऊंडची प्रोसेस आहे. जे इतके दिवस आम्ही ऐकतोय कॅपराऊंड, आता नक्की कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार. आजपासून आमची प्रोसेस सुरू होणार आहे का, की उद्यापासून आमची प्रोसेस सुरू होणार आहे ॲडमिशन प्रोसेस. सो एक तुम्ही लक्षात घ्या की आत्ता तुमचा रिझल्ट लागला आहे, लगेच तुमची कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होणार नाही. लगेच तुमचं ऑप्शन फॉर्म वगैरे तुमच्या हातामध्ये नाही येणार. ह्याच्या आधी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागेल. सगळ्यात पहिले तुमच्याचा स्कोर कार्ड रिलीज झालेला आहे. स्कोर कार्ड रिलीज झाल्यानंतर CET सेल काय करते, एक नवीन कॅपराऊंडचं पोर्टल ओपन करते. आता हे जे नवीन कॅपराऊंडचं पोर्टल आहे हे खास तुमच्या ॲडमिशनसाठी असतं. ह्या नवीन कॅपराऊंडच्या पोर्टलमध्ये अजून बरेच काय काय पोर्टल असतात. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी, फार्मसीच्या ॲडमिशनसाठी आणि ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी. आता जे पण तुमचे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरचे स्ट्रीम्स आहेत ह्या प्रत्येकासाठी वेगवेगळे वेबसाईट ओपन होणार आहेत आणि प्रत्येकासाठी वेगळी अशी ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट होणार आहे. आत्तापर्यंत काय झालं होतं, तुमची CETची एक्झाम झाली होती. त्या CETची एक्झाममध्ये सगळे तुम्ही एकत्र होतात. ज्या पण मुलांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, सगळी मुलं तुम्ही एकत्र होतात. तुमची जी पण काही प्रोसेस होत होती सगळी एकत्र प्रोसेस होत होती. बट ह्याच्या पुढे आता तसं नाही होणार. ह्याच्या पुढे प्रत्येकाची वेगवेगळी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, प्रत्येकाचा वेगवेगळं शेड्यूल असणार आहे. इंजिनिअरिंगसाठी वेगळं ॲडमिशन शेड्यूल येईल, फार्मसीसाठी वेगळं ॲडमिशन शेड्यूल येईल आणि ॲग्रिकल्चरसाठी वेगळं ॲडमिशन शेड्यूल येईल. सो असे वेगवेगळे तुमचे ॲडमिशन शेड्यूल तुम्हाला रिलीज करण्यात येतील. बट सगळ्यात पहिले तुमचं कॅपराऊंडचं पोर्टल नवीन ओपन होईल. आता हे जे जुनं पोर्टल झालं, जे तुमची CETची एक्झाम वगैरे कंडक्ट झाली होती, जिथे तुम्ही सगळे चेक करत होतात की नक्की आमचं ॲडमिट कार्ड कधी येणार, आमचं स्कोर कार्ड कधी येणार, आन्सर की कधी येणार, ते पोर्टल आता काही उपयोगाचं नाही. आता तुमचं जे नवीन कॅपराऊंडचं पोर्टल आहे ते तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की जी पण तुमची ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग जे पण काही नोटिफिकेशन्स आहेत, जे पण तुमचे नोटिसेस आहेत, हे सगळे तुमच्या नवीन कॅपराऊंडच्या पोर्टलवरती येणार आहेत. सो त्यामुळे तुम्हाला नवीन कॅपराऊंडच्या पोर्टलवर तुम्हाला अपडेट राहायचं आहे. आता नक्की हे दादा नवीन कॅपराऊंडचा पोर्टल कधी चालू होणार आहे. सो ज्या टायमाला मी आता व्हिडिओ बनवतोय त्या टायमापर्यंत तरी अजून तुमचं कॅपराऊंडचं पोर्टल रिलीज झालेलं नाही आहे. कुठलंही तुमचं नवीन पोर्टल सुरू झालेलं नाही आहे. जेव्हा पण तुमचा कॅपराऊंडचा पोर्टल सुरू होईल मी नक्की तुम्हाला अपडेट करीन. त्यासोबत चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करून ठेवा. कारण की कसं होतं की काय काय वेळेला ना मी लगेच व्हिडिओ अपलोड नाही करू शकत. व्हिडिओ बनवायला वेळ लागतो, परत ते एडिट करायला वेळ लागतो, परत ते अपलोड करायला वेळ लागतो. तर त्यामुळे मी टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुप त्यासाठीच मी क्रिएट केला आहे. जेव्हा पण तुमची अपडेट येईल लगेच मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला कळवत जाईन. काय काय वेळेला मी टेलिग्राम ग्रुपवर व्हॉईस मेसेजसुद्धा टाकतो. त्या व्हॉईस नोटमध्ये सगळी मी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतो की नक्की तुम्हाला काय करायचं आहे. काय काय वेळेला मला व्हिडिओ अपलोड नाही करता येत, तर त्यामुळे मी टेलिग्राम ग्रुपवर व्हॉईस मेसेज टाकत असतो. तर ते तुम्ही व्हॉईस मेसेज ऐकूनसुद्धा तुम्ही ते जे पण काही तुमचे अपडेट्स आहेत हे तुम्ही समजून घेऊ शकता. तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. आता एकदा तुमचं कॅपराऊंडचा पोर्टल रिलीज झाला नंतर तुमचे वेगवेगळे ॲडमिशन पोर्टल रिलीज होतील इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरसाठी. त्याच्यानंतर काही दिवसांनी तुमची एक ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल खास तुमच्या ॲडमिशनसाठी. आता ही परत तेच बोलतोय, इंजिनिअरिंगसाठी त्यांच्या ॲडमिशन पोर्टलवर त्यांची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, फार्मसीसाठी त्यांच्या ॲडमिशन पोर्टलवर त्यांची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल आणि ॲग्रिकल्चरसाठी त्यांच्या ॲडमिशन पोर्टलवर त्यांची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल. प्रत्येकाची वेगवेगळी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, प्रत्येकाची वेगळी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असणार आहे. कोणी फार्मसीच्या मुलांनी इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर ॲडमिशन घ्यायला जाऊ नका, इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू नका. फार्मसीसाठी वेगळं पोर्टल असणार आहे. इंजिनिअरिंगवाल्यांनी सुद्धा जर फार्मसीचं पोर्टल रिलीज झालं लगेच तुम्ही फार्मसीच्या पोर्टलवर जाऊन तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप नका करू. इंजिनिअरिंगसाठी वेगळं ॲडमिशन पोर्टल ओपन होणार आहे. आता एकदा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंडक्ट झालं त्याच्यानंतर तुमचं एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात. या प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये जे पण तुमचे डिटेल्स आहेत हे करेक्ट आहेत की नाही आहेत तर हे सगळं तुमचे चेक केलं जातं.
जर सगळे तुमचे डॉक्युमेंट्समध्ये डिटेल्स करेक्ट असतील त्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसीड केलं जातं, म्हणजे तुम्ही पुढे तुम्हाला अलाव केलं जातं. आता जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल, जर सगळं तुमचं परफेक्ट असेल त्याच्यानंतर तुमची एक मेरिट लिस्ट येते. या मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला मेरिट रँक दिलेले असतात. नक्की महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आलेला आहे तर ह्या मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला रँक्स प्रोव्हाइड केलेले असतात. आता परत तसंच इंजिनिअरिंगसाठी वेगळी मेरिट लिस्ट येते, फार्मसीसाठी वेगळी मेरिट लिस्ट येते. आता ह्याचं कारण पण तेच होतं, ह्यासाठीच नवीन तुमचे कॅप्रॉनचे पोर्टल ओपन केले होते. इंजिनिअरिंगसाठी सेपरेट तुमचं पोर्टल ओपन केलं होतं आणि फार्मसीसाठी सेपरेट तुमचं पोर्टल ओपन केलं होतं. कारण की बघा, जर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर जर तुम्ही सगळ्यांनी एकाच मध्ये तुमचा कॅप्रॉनचा फॉर्म फिलअप केला असता तर नक्की तुम्हाला कळलंच नसतं की किती मुलं इंजिनिअरिंगसाठी आहेत, किती मुलं फार्मसीसाठी आहेत. सो हे सगळं क्लासिफाय करण्यासाठी, सगळे डिवाइड प्रॉपरली करण्यासाठी तुमचे इंजिनिअरिंगचं सेपरेट तुमचं ॲडमिशन पोर्टल बनवलं जातं. तर त्यामुळे जर तुम्ही इंजिनिअरिंगला अप्लाय करत असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंगचंच ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे. फार्मसीच्या वेबसाईटवर जाऊन फार्मसीचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला जायचं नाही आहे. जेव्हा तुमचा फॉर्म फिलिंग सुरू होईल मी तुम्हाला अपडेट करीन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता एकदा तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म येतो. तो ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. ती कॉलेजची लिस्ट एकदम प्रॉपर असली पाहिजे. आता दादा ही कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स मिळणार आहेत. तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची पूर्ण A to Z तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तुमचे कॅटेगरी वाईज कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे. जर तुम्हाला रिजन वाईज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, म्हणजे जर एखाद्या मुलाला मुंबईमधलेच कॉलेजेस पाहिजे असतील तर ते कॉलेजची लिस्ट त्याला प्रोव्हाइड केली जाईल. जर कोणाला पुण्यामधलेच कॉलेजेस पाहिजे असतील तर पुण्यामधली कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. A to Z सगळं तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल. कॅप्रॉन 1 पासून ते कॅप्रॉन 3 पर्यंत. प्लस कॅप्रॉन 3 झाल्यानंतर तुमची स्पॉट राऊंडची प्रोसेस असते. सो स्पॉट राऊंडमध्ये पण तुम्हाला गाईड केलं जाईल. स्पॉट राऊंड ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं. तर ती स्पॉट राऊंडची प्रोसेस तुम्हाला मिस आउट नाही करायची. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला गाईड केलं जाईल. प्लस तुम्हाला व्हॉट्सॲप सपोर्ट मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली मेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही कॉल करू शकता. जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. प्लस रायझिंग एज्युकेशनच्या ॲपमध्ये तुमच्यासाठी लाईव्ह सेशन पण घेण्यात येत आहेत. त्या लाईव्ह सेशनमध्ये पण तुम्हाला भरपूर अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते जी तुम्हाला मे बी माहिती नसेल, जी कॅप्रॉनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या लाईव्ह सेशनमध्ये प्रोव्हाइड केली जाते. आणि जर तुम्हाला या काउन्सिलिंगचे रिव्ह्यूज बघायचे असतील तर तुम्ही लास्ट इयरचे मुलांचे रिव्ह्यूज बघू शकता. मुलांनी तर रिव्ह्यूज केलेले आहेत, प्लस त्यासोबत पॅरेंट्सनी सुद्धा रिव्ह्यूज केलेले आहेत. पॅरेंट्सनी सुद्धा सांगितलं आहे त्यांचं ओपिनियन काय आहे, नक्की त्यांच्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये कसं त्यांना गाईड करण्यात आलं, हे सगळे रिव्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेले आहे. सो तुम्ही या काउन्सिलिंगला एनरोल करू शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे मी तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला रायझिंग एज्युकेशनचा ॲप डाउनलोड करावा लागेल. तिकडे तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून लॉग इन करावं लागेल. ॲज अ स्टुडंट म्हणून लॉग इन केलं तर कोर्सच्या सेक्शनमध्ये हे तुम्हाला काउन्सिलिंग बाय करायचा एक ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ते पेमेंट वगैरे करू शकता आणि सिम्पली तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. सो सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो ही जी ओव्हरऑल तुमची प्रोसेस आहे ही तुमची आता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर होणार आहे. आता सगळ्यांनी तुम्हाला पर्सेंटाइल समजलेलं असतील. पुढे जी पण काही अपडेट येईल CD सेलकडनं सगळ्या अपडेट्सवर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून मी तुम्हाला अपडेट करणार आहे. त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बरीच मुलं असतात जे अपडेट्स मिस आउट करतात. काही इम्पॉर्टंट अपडेट्स असे असतात जे तुम्हाला टाईम टू टाईम करावे लागतात. जर ते तुम्ही नाही केले तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर होता. तर त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा. मी तुम्हाला सांगतो ह्या चॅनलवरती सगळी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसचे गायडन्स व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय चॅनलसोबत कनेक्टेड राहा. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. पुढे जसे जसे अपडेट येतील तसे मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून सांगत जाईन. त्यासोबत टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवा. जर तुम्हाला काही पण पर्सनली डाऊट्स विचारायचे असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यावर सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता. रिप्लाय थोडा लेट येऊ शकतो कारण की भरपूर मेसेज असतात, बट नक्की मी तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे समजलं आहे की नाही तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मला कळेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला समजतं आहे की नाही. सो गाईज दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली, मला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.